राष्ट्रीय चर्मकार संघाचा तर या ठिकाणी नेते बोलल्याच्या नंतर आपण बोलायचं नसतं, फक्त मी सगळ्याचा आभार मानतो. नाही मान्यता बोलल्यानंतर बोलायचं नसतं, नियम असतो सगळा की वरिष्ठ वर्गात आपण बोलायचं नाही. मी सगळ्यांचा फक्त आभार मानतो. आणि वर गेल्यानंतर एक थोडी सूचना त्यांनी दिली की साहेब तुमचे लोक बॅगा बाहेर लावतात. तिथं बोलायला गेलं की तुमचे लोक बॅगा बाहेर लावतात. आता मला सांगा, बॅगा कोण लावतो बाहेर? कोण लावतं? मी नाही म्हणत, हे मी बोललो, तुम्ही म्हणणार बघा आम्हाला सगळे सारखे. तर त्याने तिथे सांगितलं सर तुमचे लोक हे मोठ्या मोठ्या बॅगा बाहेर लावतात. तर लक्षात ठेवा, हे मला इनडायरेक्ट तुम्हाला काय बोलायला समजून घ्या तुम्ही. मी काही गोष्टी बोलत नाही कारण कॅमेरे चालू आहेत, लक्षात ठेवा. तर इथं आपला हा जो चर्मकार समाज सगळ्यात लक्षात ठेवा की आपण मागासवर्गीय आहोत. आपल्या लोकांनी बाबासाहेबांना मानलं पाहिजे, लक्षात ठेवा. आपल्या स्टॉलमध्ये फोटो असतो, पण रविदास महाराजांवर बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे. कारण आपल्या बाबासाहेबाशिवाय काही होत नाही. आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये काय खूळ असतं, लक्षात ठेवा. तसं काय करू नका. तर जास्त काही वेळ घेत नाही, फक्त लक्षात ठेवा माने साहेबांच्या मागे उभा राहा. आयरे साहेब आपले आहेत, अशोक आयरे, गंगाधर आयरे, सगळ्यांच्या मागे उभा राहा. मी तुमच्या बरोबर आहे, फक्त आमच्या सोबत राहा. आणि स्टॉलवर ज्यांनी नाव पुसल्याचे नावं त्याला परत नावं रिपीट टाका. तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी वाडा ऑफिसरकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं फोर शिरोबिंग गोले कुठे तुमचे. जर आमचं नाव स्टॉलवर नसेल, माने साहेबांचं नाव जर स्टॉलवर नसेल, आम्हाला कोण विचारणार आहे? बरोबर का नाही? नाव कंपल्सरी ठेवा. पैसे नसतील त्याला मी पैसे देतो 500 रुपये. त्यांनी स्टॉलवर नाव लिहा. जय भीम, जय रविदास. हा माने ऐका एक मिनिट. बाबूरावजी माने साहेब मुंबई महानगरपालिकेत 2दा नगरसेवक होते. ऐका जरा 2 मिनिटं. आणि ते एकदा आमदार होते. ते स्वतः शिवसेनेचे होते, परंतु ते टोटल फुले शाहू आंबेडकर या विचाराचे आहेत. आपली रविदास महाराजांची जयंती तिथीप्रमाणे नसते. आपली जयंती असे 15 फेब्रुवारी. ही तिथीप्रमाणे जयंती ब्राह्मण लोकांनी आपल्याला सांगितली. शिवाजी महाराजांची जयंती ब्राह्मण लोकांनी सांगितली, पण सगळ्यांनी तारीख फिक्स केली. 15 फेब्रुवारी रविदास महाराज जयंती, 10 फेब्रुवारी कक्का महाराज जयंती आणि 19 फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. तर तिथीप्रमाणे जयंती माने साहेब सुद्धा मानत नाही. तेच मला त्यांनी सांगितलं. आपली जयंती कधी असते? 15 फेब्रुवारी. तर 15 फेब्रुवारीलाच आपण जयंती साजरी करायची. ज्या ब्राह्मणांनी आपल्या रविदासांना महिनाभर पुढे कधीही करा, 2 मार्चला आपण जयंती ठेवलेली तिघा गावामध्ये आपली मोठी जयंती आहे. तर सर्व समाज बांधवांनी या आणि आपल्या बाबूराव माने साहेबांचा आणि 9 मार्चला ठाण्यामध्ये आहे, ज्यांना जमन त्यांनी यायचं. तुम्ही जर सर्व सोबत राहिले, ताकद दाखवून. तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी जसे जाबूबर या ठिकाणी मी एक दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही इथं साजरी केली, माहिती आहे का. आता मी जास्त वेळ घेत नाही, खूप काय बोलासारखं आहे. आपण सगळेजण आलात वेळात वेळ काढून. आणि ज्यांनी दुकान बंद नाही केलं, भाड्याने दिलेले आहेत, ते लोक दुकान चालू ठेवलेलं आहे. इथं बघा 5 रस्त्याला आगारे साहेबांचं दुकान आहे आपल्या. त्या बाईकडे कुठं तुम्ही आला, पण दुकान चालू होतं. मी त्यांच्याकडे 2दा गेलो. सुरडकर नाही सुरडकर कोणतरी माहिती. तर असं करा, दुकान भाड्याने देऊ नका, तुम्हाला विनंती आहे. पुढे साहेब 1 मिनिट थांबा, फक्त राष्ट्रगीत होणार आणि मग सुट्टी. एक सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. मुंदे हिमाचल यमुना गंगा
तव शुभ अमृत रामे तव शुभ में जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे